की बाकीच्या मंडळींचं म्हणणं येईल की यांनी मग याला पहिल्याच वेळेस का तारीख दिली नाही, अर्थात नियोजन झालं त्याच वेळी का याला सेवा दिली नाही. तर त्याचं कारण सांगतो, का दिली नाही याचं कारण मला माहिती, बाकी कोणाला माहिती नाही, फक्त मला माहिती मला सेवा का दिली नाही. का? क्रिकेट आपण सर्वजण पाहता, क्रिकेटमध्ये प्लेयर असतात 11 आणि 1-2-3 प्लेयर एक्स्ट्रा कशा करता असतात, राखीव असतात. मग मला ठेवलं राखीव, कारण गावातला महाराज आहे, कोणी नाही आलं तर मग मला ठेवलं. विठाला प्रस्तुत भगवत चिंतन सेवेकरता घेतलेला अभंग हा महान भगवत भक्त, आपणा सर्वांचे सुपरिचित वैराग्य रागरसिक जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा 6 चरणांचा अभंग मोठा आहे, 6 चरणांचा. आणि दुसरी गोष्ट, या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याचा अवतार कोणाकरता घेतो आणि अवतार घेऊन त्या भक्तांकरता काय काय करतो, तो भाव तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून सांगतात. विठ्ठल थोडंसं बोलायचं झालं तर आज माझी एक परीक्षा आहे, परीक्षेची स्थिती. कारण आपण अशी परिस्थिती निर्माण केली की मला अचानक येऊन उभं केलंय. आणि दुसरी गोष्ट अशी की समाज भरपूर आहे आणि एक विद्यार्थी तुमच्या समोर उभा राहतोय म्हटल्यानंतर आता माझंही थोडं एक छातीवर दडपण आल्यासारखं होतंय, कसं काय कीर्तन करायचं. आणि दुसरी गोष्ट अशी की समोर पाहिलं तर सर्व दिग्गज गुरुवर्य मंडळी माझ्यासमोर उपस्थित आहे. आदरणीय गुरुवर्य आमचे दादा महाराज पाटील असतील, गुरुवर्य रावसाहेब महाराज फुकटे असतील, तसेच गुरुवर्य तुळशीराम महाराज ते आहेत. आणि योगायोगाने आतापर्यंत ते आले नाही. आणि आज का आले मला हा प्रश्न पडलाय. म्हणजे तुम्ही येऊ नये असं मला म्हणायचं नाही, पण माझ्यावरच का नेमकी पाळी आली. गुरुवर्य भगवान महाराज आहेत, तसेच बाळू महाराज कुबेर असतील, सर्वांचं मला नावही माहिती नाही. आणि अजून परिसरातील भांबर्डा गावातील आमचे अनिल महाराज, दरकवाडीचे अंकुश महाराज वाघ असतील, तसेच पखवाद वाजण्याकरता विकास महाराज, आमचे गुरुबंधू अर्जुन महाराज, सर्वच जण उपस्थित आहेत. आणि दुसरी गोष्ट, मला आणून उभं केलंय. आता प्रश्न असा झालाय काय बोलावं, कारण संतांच्या वचनाला विचार द्यायचा म्हटल्यानंतर त्याच्या योग्यतेचाच व्यक्ती पाहिजे. संतांच्या अभंगाचा विचार मांडायचा तर अभंगाचा विचार करण्याकरता तितकी बुद्धी पाहिजे. आणि आपल्याजवळ तितकी बुद्धी आहे असं नाही. काय बुद्धी असेल? एक मी विद्यार्थी, तुमच्यासोबत राहणारा, गावात राहणारा, काय बोलावं हा प्रश्न आहे. पण असतो जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग घेतलाय, पण एक गोष्ट डोळ्यासमोर ठेवतो, जगद्गुरु तुकोबारायच आज बोलायला लावतील. विठ्ठल विठ्ठल. ज्यांच्या माध्यमातून ही कीर्तन सेवा आजची आहे, आज श्री हरिभक्तपरायण इंदुरीकर महाराज यांची कीर्तन सेवा होती, सर्वांना ज्ञात आहे. पण काही कारणास्तव ती रद्द झाली आणि ज्यांच्या नियोजनातून, ज्यांच्या सौजन्यातून ती होणार होती ते आपल्या गावचे उपसरपंच, माजी उपसरपंच भगवान भाऊ बाजीराव नाना पाटील चौधरी भाऊ, ज्यांना आपण संबोधतो ते, तसेच त्यांचे बंधू शिवाजी बाजीराव नाना पाटील चौधरी आणि कृष्णा जनार्दन पाटील चौधरी, माझा जीवलग मित्र. आणि त्यानंतर आमचे आजोबा आर्यस बाबा बोर्डे अर्थात रावसाहेबांना बोर्डे यांच्यामार्फत ही कीर्तन सेवा होती. पण काय राहतं, कीर्तन सेवा ही भगवान परमात्म्याची सेवा आहे. कीर्तन सेवा जी आहे, कीर्तन आपण जे करतो हे कीर्तन तुमच्याकरता नाही आणि माझ्याकरताही नाही. ही जी सेवा आहे ती भगवान परमात्म्या करता आहे. आणि जर भगवान परमात्म्या करता सेवा करायची तर ती सेवा त्याला आवडणारी असावी. भगवान परमात्म्याला त्याच्या मनात जर आलं, आज समजा कीर्तन इंदोरीकर महाराजांचं होतं, माफी मागून बोलतो, त्यांना काहीतरी कारणास्तव येणं शक्य झालं नाही, पण कदाचित भगवान परमात्म्याला वाटलं यालाही चान्स द्यावा, कारण तुका म्हणे आले समर्थाच्या मना तरी होय राणा रंग त्याचा. त्याप्रमाणे ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळी मी दुपारी मला फोन आला त्यावेळी मी झोपलेलो होतो आणि फोन आल्यानंतर मी उठून इथं आलो, सर्व तरुण वर्ग गोळा झालेला आपल्या गावातील. आणि एक आनंदाची गोष्ट सांगतो, मी भरपूर कार्यक्रम पाहिले, बऱ्याच ठिकाणी जाणं येणं होतं, पण आपल्या गावात जेवढा तरुण वर्ग या ठिकाणी पाहायला मिळतो
तेवढं इतरत्र कुठेही पाहायला मिळत नाही. मंदिरात एक गोष्ट लक्षात ठेवा, सप्त्यापुरतं का होईना तरुण वर्ग कीर्तना करता येतो, याच्यापेक्षा महत् भाग्य कुठलं नाही. कीर्तनात एकदा भगवान परमात्म्याचं नाव ऐकलं तरी सुद्धा उद्धार होतो. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत वर्णन करतात की तुझे नावची कोणी एके वेळे, जयाचे मुखासी का काना मिळे, तयाचिया हृदयाते सांडोनी पळे भेदूजी साच. ज्ञानोबा बोलतायत भगवान परमात्म्याचं नामचिंतन एकदा ऐकलं तुझे नावाची कोणी एकी वेळे म्हटलंय. एकी वेळे म्हणजे फक्त एकदा, आणि एकदा जरी ऐकलं तरी उद्धार होतो. आणि तुम्ही तर 7 दिवस कीर्तनाला थांबता, मग तुमचा उद्धार का नाही व्हायचा विठ्ठल. आणि दुसरी गोष्ट, तरुण वर्ग ज्यावेळी इथं उपस्थित होता, सर्वच जण सर्वांचं नाव घेणं मला शक्य नाही, सर्वच आपल्या गावातील मंडळी, तर त्यांनी त्या ठिकाणी मला सांगितलं की तुला कीर्तन करावं लागतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, काय राहतं, जन्मभूमीमध्ये मान मिळणं, मला मानाची अपेक्षा नाही, तर शूद्र हेतू माझा नाही, पण जन्मभूमीत काहीतरी बोलणं याच्याकरता खूप पुण्य लागतं. आणि दुसरी गोष्ट, जन्मभूमीने आपल्याला स्वीकारणं याच्याकरताही पुण्य लागतं. कारण जन्मभूमी सहसा कोणालाही मानत नाही, जन्मभूमीतल्या व्यक्तीला बोलतो मी, कोणालाही जवळ करत नाही. पण दुसरी गोष्ट अशी एक आनंदाची मला माझ्याकरता वाटते की तुम्ही सर्वजणांनी त्यावेळी माझ्यावर विश्वास पात्रता दाखवली की तू कीर्तन कर आणि तुलाच करावं लागेल, हा विश्वास तुम्ही माझ्यावरती ठेवला, हीच माझी आजची पुण्य आहे विठ्ठल. कारण बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, आपल्या गावातलं बोलत नाही, आपल्या गावात नाही, बऱ्याच ठिकाणी असं पाहायला मिळतं की गावातल्या गावात कोणी चालत नाही, गावातला व्यक्ती सहन होत नाही. आपल्या गावाबद्दल मी अजिबात बोलत नाही. एक गुरुवाऱ्यांच्या मुखातून दृष्टांत ऐकला महाराजजी. काय झालं, एका राजवाड्यात एका राज्यात, आणि राजा कलाप्रेमी होता. राजाला कलेची आवड होती, काहीतरी कला, तो प्रेमी होता. आणि त्यामुळे त्याने काय केलं, त्याच्याकडं कोणी यायचं, कला सादर करायची, त्याला तो बक्षीस काहीतरी द्यायचा, ते निघून जायचे, ज्यांनी कला दाखवली ते निघून जायचे. आता त्यांनी ठरवलं, गावातला एक तरुण मुलगा उठला माझ्यासारखा, बाहेरचा होता, बाहेर गावातून आला, तो गावात कोणाला तरी भेटला, आणि भेटल्यानंतर तो म्हणू लागला मला काहीतरी कला येते. ते म्हटले काय कला येते तुला? म्हणे मला वेगवेगळ्या पशु प्राण्यांचा आवाज काढता येतो, वेगवेगळ्या पशु प्राण्यांचा आवाज काढता येतो. ते म्हटले असं? म्हणे हो. तुमच्या राजेसाहेबांना कला आवडते? म्हणे हो आवडते. म्हणे मग काय करायचं? म्हणे काही नाही, त्यांच्यासमोर तू सादर करायची ती कला. चालतंय म्हटले, काय हरकत नाही. आणि मग तो मुलगा गेला आणि राजांसमोर गेला. राजांनी पाहिलं, म्हटले कोण आहे, काय विचारपूस केली. म्हणे काय येतं तुम्हाला? म्हणे मला पशुपक्ष्यांचा आवाज येतो काढता. म्हणे मग काढा आवाज. म्हणे कोणत्या पक्षाचा काढायचा? म्हणे पक्षाचा नाही काढायचा. म्हणे मग कशाचा काढायचा? म्हणे मेंढीचं पुत्र कोकरू, त्याचा आवाज काढायचा. विठ्ठल विठ्ठल. तर त्यांनी सांगितलं की मला कोकराचा आवाज, अर्थात मेंढीचा जो मुलगा ज्याला म्हटलं जातं कोकरू आपण ज्याला म्हणतो, त्याचा आवाज काढायचा सांगितला त्या कला येणाऱ्या माणसाला, त्या मुलाला. तो म्हटला काढतो आवाज, काही हरकत नाही. तो उठला आणि मग त्यांनी दिवस ठरवला, मंडप वगैरे टाकला आवाज काढण्याकरता. स्पर्धा होती आवाज काढायची. त्यांनी दिवस वगैरे ठरवला आणि तर ती कला सादर करायची, त्याच्याकरता तो मंडपात उभं राहिला आणि त्याने सुंदर कोकरूचा आवाज काढला त्या मुलाने. राजांनी आवाज ऐकला, वा उत्कृष्ट छान म्हणून त्याला हातातलं कडं काढलं, 15 तोळ्याचं कडं असेल ते काढलं आणि त्याला बक्षीस दिलं. त्याने ते घेतलं आणि निघून गेला. पण झालं काय, ज्या गावात तो राजा होता त्या गावातच एक मुलगा होता गावातला. तो म्हणू लागला मी रोज मेंढ्या मागत जातो, माझ्याकडेही मेंढ्या, आणि मी रोज मेंढ्यांचा आवाज ऐकतो, मला तर चांगला आवाज येतो काढता. म्हणे मी काढून देतो आवाज. म्हणे गेला राजांकडे. म्हणे राजेसाहेब, म्हणे बोला. म्हणे मलाही आवाज येतो, मलाही एक संधी द्या, मी काढून दाखवेल. तुम्हाला कला आवडते? म्हणे हो. मलाही एक चान्स द्या, मी आवाज काढून दाखवेल. म्हणे काही हरकत नाही, तुलाही संधी देतो, तू आवाज काढून दाखव. त्यानंतर मग त्यांनी दिवस ठरवला, तारीख ठरवली, मंडप वगैरे लावला
आणि त्या मंडपात त्या दिवशी तो मुलगा हजर झाला आणि तो गेला उभा राहिला. आवाज काढण्याची वेळ झाली. त्याने त्या कोकरूचा आवाज काढला. सगळं झालं. राजा काही खुश झाला नाही. गावातली मंडळी होती ती म्हणू लागली काढला, पण त्या दिवशी सारखा जमला नाही. हा असं का झालं असेल तर त्याचं कारण काय? तो होता गावातला, तो मुलगा होता गावातला. तो म्हणू लागला, बाकीची म्हणू लागली काढला, पण त्या दिवशी सारखं जमलं नाही. परत गेला राजेंकडं आणि गेल्यानंतर राजेंना म्हणू लागला, राजेसाहेब मला परत एक संधी द्या. राजे म्हटले काही हरकत नाही, दुसरी संधी तुला. दुसऱ्या दिवशी परत गेला, म्हणे मी काढतो आवाज, मला परत एक संधी द्या. त्या मुलाने गेला आणि आवाज काढला. परत बाकीची मंडळी म्हणू लागली काढला, त्या दिवशी सारखा जमला नाही. ते म्हणू लागले असं का? तो गावातला होता, त्याचा दोष हाच होता. आवाज कोकरासारखाच तो काढायचा, फक्त त्याचा दोष होता, तो होता गावातला. परत आला. तो म्हणू लागला, राजेसाहेब मला 2 संधी दिल्या, इजा बिजा आणि तिजा, मला तिसरी संधी द्या, मी नक्की काढेल. म्हणे काही हरकत नाही. तिसऱ्या संधीला तो मुलगा उठला, त्याने अंगावरती घोंगडं घेतलं आणि त्या दरबारात जाऊन उभं राहिला. आवाज काढला. बाकीची मंडळी म्हणू लागली काढला, पण त्या दिवशी सारखा जमला नाही. तो म्हणू लागला, सगळं होऊन दिलं. तो म्हणू लागला माझा दोष एकच, मी गावातला आहे, पण आज आवाज मी काढलाच नव्हता. आज आवाज काढला होता कोकराने. त्यांनी घोंगडी काढली आणि कोकरू दाखवलं. याच्यातून सांगायचं असं की गावातलं सहन होत नाही, पण आपल्या गावातल्या बाबतीत हे नाही. लक्षात ठेवा. कसं नाही? पटवून देतो. कसं नाही? तुम्ही माझ्यावर विश्वास पात्रता दाखवणं हाच माझ्यासाठी एक मोठी आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही मला इथं उभं करताय हीच माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की बाकीच्या मंडळींचं म्हणणं येईल की यांनी मग याला पहिल्याच वेळेस का तारीख दिली नाही, अर्थात नियोजन झालं त्याच वेळी का याला सेवा दिली नाही. तर त्याचं कारण सांगतो, का दिली नाही याचं कारण मला माहिती, बाकी कोणाला माहिती नाही. फक्त मला माहिती, मला सेवा का दिली नाही. का? क्रिकेट आपण सर्वजण पाहता. क्रिकेटमध्ये प्लेयर असतात 11 आणि 1-2-3 प्लेयर एक्स्ट्रा कशा करता असतात? राखीव असतात. मग मला ठेवलं राखीव, कारण गावातला महाराज आहे, कोणी नाही आलं तर मग मला ठेवलं. विठाल आणि खरोखर परीक्षाच आहे. कारण आमचे गुरुवर्य, प्रातस्मरणीय गुरुवर्य श्री हरिभक्तपरायण कृष्णाजी महाराज कोरडे, ज्यांच्या समोर मी बसून ऐकावं अशी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. खूप परिस्थिती आता माझी कठीण आहे. आणि तसेच आपल्या गावातले अण्णा, शिवनाथ अण्णा असतील आणि करमाडवरनं विशेष करून आवर्जून उपस्थित झालेले अशोक अण्णा, मुरुमखेड्याचे महाराज आहेत, सर्वच जण आहेत. सर्वांच्या समोर हा सेवा करण्याचे एक जगद्गुरु तुकोबारायांच्या कृपेने एक प्रामाणिक, आणि जशी जगद्गुरु तुकोबाराय कृपा देतील, भगवान परमात्मा कृपा करेल त्याप्रमाणे, आणि तुम्हा सर्वांच्या मातृपितृंच्या चरणाच्या कृपा आशीर्वादाने या अभंगावरती तोडका मोडका विचार मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करतो. विठ्ठल